विमलची समजूत काढत ते म्हणाले, तू बरी हो, मग आपण जाऊ. मी इथे बरी होणार नाही. तसे रामराव म्हणाले, बदलू जागा, पण मला सांग, तू तिथे काय पाहिलंस? तू इतकी का घाबरली आहेस? ती म्हणाली, तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, पण मला तिथे त्या कॉटवर आपले घरमालक झोपलेले दिसले. काय? घरमालक? आता अविश्वासाने किंचाळायची वेळ रामरावांवर आली होती. त्यांनी विचारलं, अगं हे कसं शक्य आहे? तुला अंधारात नीट दिसलं नसेल, तुला तसा भास झाला असणार. नाही, तो भास नक्कीच नव्हता. ते आपले घरमालकच होते. अगं पण ते तर, किंवा त्यांच्यासारखंच दिसणारं दुसरं कोणतरी असेल. ते कसे असतील? माहिती नाही, पण मला तरी असं वाटतं की ते आपले घरमालकच असणार. ते माझ्याकडे पाहून खुनशी हसत होते. खरंच सांगते. त्यावर रामराव काही बोलायचा प्रयत्न करणार तोच ठन असा शांततेचा भंग करणारा मोठा आवाज झाला. भिंतीवरील घड्याळाने 11:30चा ठोका दिला होता. आजकालच्या इलेक्ट्रॉनिकच्या दुनियेत अशी घड्याळ गायबच झाली आहे, पण त्यांच्याकडे त्यांच्या आजोबांच्या साधारण 72 वर्षापूर्वीचं लंबकाचं घड्याळ होतं आणि ते अजूनही सुस्थितीत होतं. ती पूर्वजांची निशाणी आजही त्यांच्या भिंतीवर जिवंतपणाची साक्ष देत टिकटिकत होती. त्यांच्या ठोक्यांची रोजच सवय असूनही आता त्या अचानक झालेल्या ठन अशा मोठ्या आवाजाने विमल दचकलीच. रामरावांनी थोडं दचकल्यासारखं झालं. त्यांना धीर गंभीर आवाज ऐकू आला. कोणीतरी म्हणत होतं, तुझी पत्नी म्हणते ते ठीक आहे, तो मीच आहे. काय? अविश्वासाने रामरावांनी विचारलं. विमलने घाबरून नवऱ्याचा हात घट्ट धरून ठेवला होता. त्याचे कुशीत डोकं खुपसून डोळे घट्ट मिटून घेतले होते. रामरावांच्या प्रश्नाला उत्तर आलं. इथे पुरुष जिवंत राहत नाही. जो हट्टाने मला रात्रीचा पाहतो तो संपतो. तो तिथल्या तिथेच मृत होतो. पण तुला रात्रीचं दिसत नाही, अंधारात तू पाहू शकत नाहीस, म्हणजे तू माझ्या समीप येऊनही मला पाहू शकला नाहीस, म्हणून तू वाचलास. तुला दिसलं असतं तू मला पाहिलं असतंस आणि तू भयाने किंचाळला असता आणि खाली मृत होऊन कोसळला असतास. मी जिथे झोपतो त्या पलीकडे आणखी एक मोठी खोली आहे. तिथे अनेक पुरुष चिरनिद्रित आहेत. अजूनही शाने व्हा. मला सुखाने निद्रा घेऊ द्या. माझ्या वाटेला जाऊ नका. माझ्या देहावरचे पांघरून काढायचा मोठा प्रमाद तुझ्या पत्नीकडनं घडला आहे, तरी मी तुला माफ केलं. पुन्हा तिथे पाऊल टाकू नको. वर आरामात राहा. कोणीही तुम्हाला त्रास देणार नाही. आणि धाडकन खिडकीची काच आपटली. ती खळकन फुटली. खोलीत गारवा पसरला आणि सारं शांत झालं. प्रचंड घाबरलेल्या विमलने हळूच पण सावधपणे इकडे तिकडे पाहिलं आणि नवऱ्याला म्हणाली, मला पाणी प्यायचं आहे.